मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण युद्धामध्ये मोठे अपडेट्स येत आहेत, नाट्यपूर्ण घटना घडतायत आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे तुमच्यासोबत. ज्या काही बातम्या येत आहेत त्यांचं सार इथे पोहोचवण्यासाठी म्हणून व्हिडिओ करते आहे. पहिली बाब म्हणजे मी सांगितलेलं होतं की 4 देशांची परिषद ही पाकिस्तानामध्ये घेण्यात आली. त्याच्यात इजिप्त होता, सौदी होता आणि कतार होता. स्वतः पाकिस्तान होता. ही बैठक संपल्यानंतर ते देश माघारी गेले आणि सौदी अरेबियाने पुन्हा एकदा आपल्याकडे जॉर्डनचे राजे, सौदीचे राजपुत्र अशांची एक मीटिंग आणि कतारचे राजपुत्र अशांची एक खास वेगळी मीटिंग ही सौदीच्या राजधानीमध्ये झाली. ही इथे घडत असतानाच त्या बाजूला पाकिस्तानचं शिष्टमंडळ चीनमध्ये गेलं आणि चीनमधून त्यांचा अपडेट काय आहे किंवा त्यांचे पॉइंट काय आहेत या युद्धाचे हे ऐकण्यासाठी म्हणून हे शिष्टमंडळ तिथे गेलं होतं. तिथे इशाक दार गेलेले होते आणि असं म्हणतात की खुद्द आसिम मुनीर सुद्धा गेलेले होते. अर्थात त्याचं कन्फर्मेशन नाहीये. या सगळ्या घडामोडी इथे होत असतानाच चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून 5 मुद्द्यांवरती भर दिला गेला आणि त्या 5 मुद्द्यांना धरून पाकिस्तानकडून अधिकृत निवेदन सुद्धा प्रसृत झालेलं आहे आणि त्याचा पॉइंट्स जे आहेत ते मी वाचून दाखवते. इमिडिएट सीज फायर अँड प्रिव्हेंट कॉन्फ्लिक्ट स्प्रेड, म्हणजे आता जे काही चकमकी चालू आहेत, हल्ले चालू आहेत ते ताबडतोबीने बंद करा आणि युद्ध आणखी पसरणार नाही याची काळजी घ्या. नंबर 2 चा मुद्दा आहे लॉन्च मिनिंगफुल पीस टॉक्स रिस्पेक्टिंग सॉव्हरेनिटी, म्हणजे जी शांततापूर्ण वाटाघाटी झाल्या पाहिजेत, ताबडतोबीने सुरुवात झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिस्पेक्टिंग सॉव्हरेनिटी म्हणजे इराणचं सार्वभौमत्व जे आहे ते मान्य करून या अटी वाटाघाटी व्हायला पाहिजे. त्याचा अर्थ असा की हे जे इराणला कसपटा समान लेखायचं काम चाललेलं होतं की तुम्ही हे करू शकणार नाही, ते करू शकणार नाही, अशा अटी इराणवरती लादणं चुकीचं आहे, असंच संकेत चीनने कदाचित दिलेले आहेत. तिसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्ट सिव्हिलियन अँड क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजेच नागरी आस्थापनांवरती हल्ले होता कामा नयेत, त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये मग तिथे पाणी शुद्धीकरणाचे जे प्रकल्प आहेत किंवा त्यांचे तेल उत्पादनाचे प्रकल्प आहेत, सर्वत्र संपूर्ण प्रदेशामधले, म्हणजे एक केवळ इराणचं नाही तर मध्य पूर्वेमधल्या ज्या ज्या देशांमध्ये असे हल्ले झालेत हे सगळे हल्ले असे थांबवले जावेत. ह्याच्याबद्दल चीननी चिंता व्यक्त केली आहे. चौथा मुद्दा त्यांचा जो आहे सिक्युअर सेफ पॅसेज फॉर शिप्स थ्रू स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, म्हणजे हॉर्मुझचा आखात जे सगळ्यांना आज बंद आहे त्याचा मार्ग खुला केला जावा आणि तिथून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण दिलं जावं. 5वा मुद्दा महत्वाचा आहे बूस्ट UN लेड मल्टीलॅटरल फ्रेमवर्क फॉर लास्टिंग पीस. आता मी पहिल्यांदा या युद्धामध्ये युनोचं नाव वाचलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आणि खास करून चीन कडून आले ह्याचा धक्का बसतोय. UN लेड मल्टीलॅटरल फ्रेमवर्क असलं पाहिजे की जेणेकरून शांतता नुसती प्रस्थापित नाही तर ती नांदली पाहिजे, म्हणजे दीर्घकाळ शांतता राहील ह्याच्यावरती भर दिला गेला पाहिजे. हे सगळे मुद्दे जे आहेत ते चीननी ह्याच्यावरती भर दिलेला आहे. हे मुद्दे घेऊन पाकिस्तानचं शिष्टमंडळ आपल्या देशामध्ये परत आले. पुढची फेज जी होती त्याच्यामध्ये इराण सोबतची बोलणी सुरू होणार होती आणि मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये की त्याची जबाबदारी डोनाल्ड ट्रम्प यांनी JD व्हॅन्स यांच्यावरती टाकलेली आहे. आजचं म्हणजे ह्या सगळ्या घडामोडी इथे होत असताना ट्रम्प यांनी काल जाहीर केलं रात्री, आपल्या रात्री त्यांच्या सकाळी अर्थात, की अमेरिका काय फार आम्हाला काय होर्मुझ मध्ये काय फारसं स्वारस्य नाहीये. हे जे इराणचं युद्ध वगैरे आहे ते आमच्या दृष्टीने 2 ते 3 आठवड्यामध्ये संपू शकेल, त्याच्या पलीकडे अमेरिकेला त्यामध्ये स्वारस्य नाही असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे ज्याला कोणाला
होर्मुझचा आखात वापरायचा असेल त्यांनी पुढे यावं आणि तिथे शांतता प्रस्थापित करावी. मग त्याच्यासाठी युरोपियन देश असतील किंवा चीन असेल, रशिया असेल, भारत असेल, ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आपले आपले प्रयत्न करा आणि आपला आपला मार्ग खुला करून घ्या. म्हणजे काय, तर मी हल्ले केले, मी सगळीकडे जी काय नासाडी करायची ती केली, आता मी तिथून माझा घासा गुंडाळतो आहे. तर तुमचं तुम्ही बघून घ्या काय ते. म्हणजेच एक प्रकारे ट्रम्प हे पळायच्या मनस्थितीत आहेत असं अनेक जण म्हणतात, पण मला त्याच्यामध्ये थोडासा डाऊट आहे, संशय आहे. ट्रम्पची ही घोषणा झाल्यानंतर बाजार अर्थातच ताबडतोबीने रिॲक्ट झाला. तिथे स्थिरता आलेली दिसली. ताबडतोबीने पेट्रोलचे दर कमी झालेले आपण बघितले. 3% जवळजवळ 3%हूनही थोडे जास्त रेट कमी झाल्याचं दिसून आलं आणि ही सगळी जी स्थिरता आहे, ही एका डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवेदनानंतर आलेली आहे. पण मला सांगू का, की ही अशी निवेदनं करायची, बाजार खाली पडला, की त्यांचे ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या. ते झालं, की परत असं काहीतरी बोलतात, की परत बाजार वर जातोय आणि परत पूर्व परिस्थिती मूळ पदावरती आल्यासारखी आहे. हे जरी किती म्हणत असले 2 ते 3 आठवड्या पलीकडे अमेरिका राहणार नाही तिकडे, तरी देखील प्रत्येक वेळेला अशा प्रकारे काहीतरी हां, आता तर काय शांतता होणारच आहे, असं चित्र उभं करायचं आणि मग हल्ला चढवायचा जोरदार. हे तंत्र राहिलेलं आहे. त्या समोरची बाजू आहे, त्यांना गाफील करायचं आणि हल्ला करायचा. हेही तंत्र असू शकतं. ट्रम्पबद्दल कोणी काहीही कसलीही हमी देऊ शकणार नाही. ही बाब अगदी स्वच्छ सरळ आहे. कारण एका बाजूला हे सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला जवळ-जवळ 10,000 सैनिक तिथे उतरवण्याची तयारी करायची. ह्या दोघांची सांगड घालणं, ताळमेळ घालणं काही सोपं नाहीये. पण एक बाब स्पष्ट झालेली आहे, की अमेरिकेला आता इराण युद्धामध्ये स्वारस्य राहिलं नाही, ही बाब आपण मान्य केली पाहिजे. नंबर 2 ची गोष्ट अशी, की मला वाटतं जे युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जो व्हिडिओ केलेला होता अनय जोगळेकरांच्या चॅनेलवरती, त्याच्यात मी म्हटलेलं होतं, रशिया, चीन, भारत ह्यांना सोबत घेतल्याशिवाय या प्रश्नामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही आणि तेच आज झालेलं दिसतंय. काय झालेलं आहे तर रशिया, चीन आणि भारत म्हणजेच एकंदरीत ब्रिक्स नेशन्स जे आहेत, ती एकत्र येऊन आज इराण युद्ध जे आहे त्याच्यामध्ये दीर्घकालीन शांतता तिथे कशी प्रस्थापित करू शकेल, ह्याच्यासाठी डोकं लढवण्यासाठी ब्रिक्स देश पुढे येत आहेत. म्हणजे त्यांनी नाव घेताना युनोचं जरी घेतलं असलं तरी देखील बघा तुम्ही ना अमेरिका तिथे शांतता प्रस्थापित करू शकली, ना नेटो कंट्रीज पुढे आले त्याच्यासाठी. ही सगळी जबाबदारी आता चीनवरती टाकण्यात आलेली आहे आणि चीनच्या सोबतीने अर्थात रशिया आणि भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नक्की सहकार्य करेल. तेव्हा ही परिस्थिती आहे. आणखी एक म्हटलं जातंय, की आज म्हणजे आपल्या साधारण पहाटे ट्रम्प हे त्यांच्या देशाला उद्देशून काहीतरी भाषण करणार आहेत. त्याच्यामध्ये अर्थातच इराण युद्धाची जी पार्श्वभूमी काय, आपल्याला का हल्ला करावा लागला आणि आताची परिस्थिती काय आहे, हे ट्रम्प विशद करतील अशी साधारण अटकळ आहे. त्याप्रमाणे जर का झालं, तर तो अपडेट आपल्याला उद्या सकाळी घेता येईल. पण त्या अगोदरच्या ह्या ज्या नाट्यपूर्ण घडामोडी आहेत, ह्या महत्त्वाच्या आहेत. एकंदरीतच मी म्हटलं होतं त्याप्रमाणे युद्ध हे संपायच्या मार्गावरती मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ केला होता. त्यानंतर झालेले हल्ले जे आहेत, तुम्ही बघितलं असेल, की त्याचं प्रमाण हळू करत कमी आलेलं आहे. ट्रम्प म्हणतायत आणखी 2 ते 3 आठवडे म्हणजे हे हल्ले हल्ले चालू अगदी तुम्ही बघा युक्रेन युद्धात पण हल्ले अजून थोडेफार चालूच आहेत. ते काही पूर्णपणे थंडावलेले आहेत असं दिसत नाही. तीच परिस्थिती इथे सुद्धा राहू शकेल. पण मोर ऑर लेस जे अगदी शिगेला पोचलेलं युद्ध होतं, तशी अवस्था इथे राहू शकणार नाही. ही मात्र खरी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढाकार ब्रिक्सकडे आलेला आहे. या पाश्चिमात्य देश हे पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत, अपयशी झालेले आहेत आणि आता पूर्वेला येऊन हे सगळं समेट घडवून आणायला लागणार आहे. तेव्हा इनिशिएटिव्ह जर का पूर्वेकडे आला असेल, तर पूर्व त्याचं सोनं करेल या संधीचं, असं मला वाटतं. आता कशी पावलं टाकली जातात ते आपण जरूर बघू आणि त्याचा अपडेट घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.